अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास असणार आहे अमावास्येसंबंधी. कारण बघा 18 जानेवारी 2026 रोजी आहे पौष अमावास्या, वार आहे रविवार. तर बघा पौष अमावास्येला मौनी अमावास्या असं देखील म्हटलं जातं आणि ही अमावास्या वर्षातील पहिली अमावास्या असल्याने तिचं अधिक महत्त्व आहे. या दिवशी पितरांचं स्मरण करून पिंडदान देखील केलं जातं, त्यामुळे पितरांना मोक्षप्राप्ती होते. पण प्रत्येकालाच काही पूजाविधी ज्या आहेत त्या करणं शक्य होत नाही, कारण सगळ्याच गोष्टी करण्यासाठी पैसा आणि वेळ देखील असणं गरजेचं असतं. त्यामुळे बघा ते करणं जरी शक्य नसेल तरी घरामध्ये आपण जर काही उपाय केले तर निश्चितच त्याने देखील आपला पितृदोष जो आहे तो दूर होत असतो. त्याचप्रमाणे वास्तुदोष देखील दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तर कुठले उपाय केल्याने आपला पितृदोष आणि वास्तुदोष जो आहे तो दूर होणार आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. आता आपल्याला अमावास्येला उपाय काय करायचे आहेत आणि सेवा काय करायच्या आहेत हे जाणून घेणार आहोतच. पण तत्पूर्वी नेमकी अमावास्या कधी आहे तर बघा, पौष अमावास्या ही पौष कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते. यावर्षी ही अमावास्या रविवारी 18 जानेवारीला आहे. आता 17 जानेवारीला उत्तर रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी ही सुरू होणार असून रविवारी 18 जानेवारी उत्तर रात्री 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे 18 जानेवारी म्हणजे रविवारी 18 जानेवारीला अमावास्या जी आहे संपूर्ण दिवस साजरी केली जाणार आहे. तर या पौष अमावास्येचं विशेष महत्त्व नेमकं काय आहे तर बघा, या दिवशी पितरांचं स्मरण करून दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पुण्य मिळवण्याची उत्तम संधी असते. म्हणूनच ब्रह्ममुहूर्तावरती स्नान आणि दान केल्याने आपल्या विविध संकटांचा नायनाट होण्यासाठी मदत मिळत असते. तर पितृदोष आणि वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला उपाय काय करायचे आहेत हे संपूर्णपणे आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर बघा, आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती जर शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे. आता बघा, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. अशा प्रकारे स्नान केल्याने आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि अमावास्येनिमित्त ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ना त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते. आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचं आहे, गंगाजल शिंपडायचं आहे आणि थोडंसं हळदीचं पाणी देखील शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घराची जी एक प्रकारची दृष्ट आहे ती काढली जाते किंवा नकारात्मकता जी आहे ती बाहेर काढण्यासाठी मदत मिळत असते. आता बघा, हे झाल्यानंतर आपली जी फरशी आहे ती आपल्याला खडे मीठ टाकून पुसायची आहे. आता असंही बघा, दर अमावास्येला किंवा दर शनिवारी आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकावं. खडे मीठ म्हटलं तर बघा, वास्तुशास्त्रानुसार विशेष असं महत्त्व आहे. मिठामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती जाते आणि अशाच प्रकारे आपला जो मुख्य दरवाजा आहे घराचा तो देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे. थोडंसं गोमूत्र, थोडंसं हळदीचं पाणी दरवाजावरती आणि अंगणामध्ये शिंपडून मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला पवित्र करून घ्यायचा आहे. हे सगळं करून झाल्यानंतर आपला जो उंबरठा आहे त्यावरती आपल्याला हळदीचं लेपन जे आहे ते करून घ्यायचं आहे. आता हळदीचं लेपन जे आहे ते अमावास्येच्या दिवशी आवर्जून करावं. ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी घरातील इतर सदस्यांना सांगून उंबरठा पूजन जे आहे ते आवर्जून या दिवशी करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला शुभ लाभ जे आहे ते लिहायचं आहे. आता यासाठी तुम्ही हळदी कुंकवाचा वापर देखील करू शकता. आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजात आहे ना, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे. आता तुपाचा जर दिवा लावायचा नसेल तर तुम्ही जे कोणतं तेल देवाच्या दिव्यासाठी वापरता ते तेल तुम्ही वापरून हा जो दिवा आहे तो मुख्य दरवाजावरती अगदी आवर्जून लावायचा आहे. यामुळे लक्ष्मीचं आगमन जे आहे ते घरामध्ये होत असतं. हे झाल्यानंतर आपल्याला आपला देवारा जर स्वच्छ करायचा असेल तर तो देखील आपण अमावास्येच्या दिवशी आवर्जून स्वच्छ करावा. त्यासोबतच देवांना अंघोळ घालताना हळदीच्या पाण्याचा वापर करावा. हळदीच्या पाण्याने देवांना स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक वगैरे घालून जिथे देवांची जागा आहे तिथे देवांना ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, देवाऱ्यात देखील आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे. याचबरोबर बघा, अमावास्येच्या दिवशी काही विशेष ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे. आता स्वस्तिक जे आहे ते आपण आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या किचनमध्ये आपली जी शेगडी आहे त्याच्या वरच्या बाजूला अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आणि एक स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे. त्यासोबतच आपली जी तुळशी माता आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपलं जिथे धन आपण ठेवतो तिथे म्हणजे आपली तिजोरी आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. अशा प्रकारे हे स्वस्तिक जे आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला हे स्वस्तिक जे आहेत ते काढायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती करायची आहे.
आता हे झाल्यानंतर आपल्याला अमावास्येच्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या आहेत? तर बघा, अमावास्येच्या दिवशी विशेषतः माता लक्ष्मींची पूजा केली जाते, त्यांच्या सेवा केल्या जातात. ज्यामध्ये कुंकुमार्चन असेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ असतो किंवा मग कुंजिका स्तोत्रम तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारे आपल्याला सेवा ज्या आहेत त्या अमावास्येच्या दिवशी करायच्या आहेत. तसेच बघा, आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा मग कवड्या असतील, यांची देखील स्वच्छता आपल्याला अमावास्येच्या दिवशी करायची असते. कारण बघा, श्रीयंत्रावरती आपण कुंकू जे आहे ते टाकत असतो. त्यामुळे श्रीयंत्र स्वच्छ करण्यासाठी अमावास्येचा दिवस निवडावा आणि नंतर पुन्हा त्यावरती कुंकुमार्चन जे आहे ते करावं. यानंतर बघा, ही पौष अमावास्या आहे, म्हणजेच पौष महिन्याचा शेवटचा दिवस. आता पौष महिन्यामध्ये तिळाचं विशेष महत्त्व होतं आणि आपण हे विविध व्हिडिओमधून जाणून देखील घेतलं. आणि हा शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कापरासोबत थोडेसे तीळ जे आहेत ते जाळायचे आहेत. संध्याकाळच्या वेळी तुम्ही करू शकता किंवा मग सकाळी कधीही दिवसभरात केला तरी देखील चालेल. कापरासोबत थोडेसे तीळ जे आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचे आहेत आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे करून झाल्यानंतर बघा, आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील आपण आपल्या मुख्य दरवाजावरती उतारे करू शकतो. त्यामध्ये बघा, आपण दहीभाताचा उतारा करू शकतो किंवा मग नारळाचा उतारा करू शकतो. नारळाचा उतारा करण्यासाठी एक नारळ घ्यायचा, मुख्य दरवाजावर जायचं आणि घराच्या दिशेने तोंड करून उभं राहायचं आणि ते जे नारळ आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस फिरवायचं. आता जसं आपलं घड्याळ फिरतं त्याप्रमाणे आपल्याला हे जे हा जो नारळ आहे तो फिरवायचा आहे आपल्या घरावरून, मुख्य दरवाजावरून आणि मोकळ्या जागेवरती नेऊन हा नारळ जो आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, नारळ घेणं जर शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये भात हा बनवलेलाच असतो. त्या भातामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि अशाच प्रकारे दहीभाताचा उतारा देखील तुम्ही करू शकता आणि हा दहीभात देखील आपल्याला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. आणि हे करत असताना मौन व्रत जे आहे, म्हणजे कुणाशीही बोलायचं नाही आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला उतारे जे आहेत आपण आपल्या घरावरून, मुख्य दरवाजावरून करू शकतो. त्यानंतर बघा, अमावास्येच्या दिवशी शक्यतो नवीन वस्तूंची खरेदी करणं जे आहे ते टाळायचं आहे. तुम्ही जर तसा विचार करत असाल तर तुम्ही दुसरा कोणता दिवस निवडा. पण अमावास्येच्या दिवशी शक्यतो आपल्याला जास्तीत जास्त वेळ जो आहे तो सेवेसाठी द्यायचा आहे. आणि बघा, आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ना, ती वस्तूंच्या मार्फत असू द्या किंवा मग कपड्यांच्या मार्फत असू द्या, आपल्याला ज्या उपयोगाच्या वस्तू आहेत ना त्या ठेवा. पण उपयोगाच्याच वस्तू नाही आहेत त्या चुकून पण घरात ठेवू नका. कारण बघा, या वस्तूंमुळे देखील घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता राहते किंवा मग घरामध्ये आजारपण जे आहे ते सतत येत राहतं. त्याचप्रमाणे बघा, उद्या इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिलीच अमावास्या आहे, त्यामुळे कर्पूर होम देखील आपल्याला करायचा आहे. आता कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा, त्याच्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावरती एक एक करून अशा 7 कापराच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. आणि ह्या प्रज्वलित करताना तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल किंवा मग कालभैरव अष्टक देखील तुम्ही म्हणू शकता. पण अशा प्रकारचा कर्पूर होम जो आहे तो आवर्जून अमावास्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा. कारण बघा, असं केल्याने घरातली नकारात्मकता जी आहे ती दूर होत असते आणि ज्या काही अडचणी आहेत, बाधा आहेत, त्या हळूहळू कमी व्हायला लागतात. पण यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही दर अमावास्येला अशा प्रकारे कर्पूर होम जो आहे तो करू शकता आणि हाच नारळ तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. फक्त त्या नारळाला जर तडा गेला तर तो नारळ तुम्ही एकतर निर्माल्यामध्ये टाका किंवा मग वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पण हा नारळ जो आहे तो आपल्याला प्रसाद म्हणून खायचा नाही आहे, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसंच बघा, आपल्याला पितरांची देखील सेवा करायची आहे. आपण जसं सूर्याला अर्घ्य देतो तसंच आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे, पितृदेवाय नमः म्हणायचं आणि पितरांना आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघा, अमावास्येच्या दिवशी या सेवा आणि उपाय केल्याने आपले जे काही पितृदोष आहेत, वास्तुदोष आहेत ते दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण होत असतं. तर बघा, आपल्या प्रगतीसाठी आपल्याला कष्ट हे करायचेच आहेत, पण त्या कष्टाला दैवी साथ लाभण्यासाठीच आपल्याला हे उपाय, ह्या सेवा ज्या आहेत त्या या दिवशी नक्कीच करायच्या आहेत. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.